जर एखाद्या विद्यार्थ्याला LLB आणि BLB ला ऍडमिशन घ्यायचं असेल तर नेमके डॉक्युमेंट्स कोणते लागतात? सीईटी एक्झाम नंतर जेव्हा तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी ऍक्च्युअल रिपोर्टिंग करता तेव्हा सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स लागतात आणि त्यांची झेरॉक्स सेल्फ अटेस्टेड असणे आवश्यक आहे. यामध्ये आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, 10वी आणि 12वीचं मार्कशीट, सीईटीचे स्कोर कार्ड, ग्रॅज्युएशनचे सर्व वर्षाचे मार्कशीट, फक्त फायनल इयरचं नाही, प्रत्येक वर्षाचं मार्कशीट. व जर तुमची शाळा CBSE, ICSE अशा बोर्डमधून झाली असेल तर तुमचा निकाल हा CGPA किंवा SGPA मध्ये असतो. अशा वेळी कन्व्हर्जन सर्टिफिकेट गरजेचं आहे. त्याचबरोबर कॅप राऊंड मध्ये तुम्हाला तुमच्या पसंतीचं कॉलेज अलॉट झाल्यावर सीईटी सेल कडून तुम्हाला तुमच्या कॉलेज अलॉटमेंट लेटर मिळतं. जर तुमचं नाव, आई वडिलांचं नाव किंवा इतर कोणत्याही डॉक्युमेंट मधील माहितीमध्ये डिफरन्स असेल तर अशा वेळी स्टॅम्प पेपरवर ऍफिडेव्हिट तयार करून सबमिट करू शकता. SC, ST, OBC, EWS अशा आरक्षणांतर्गत ऍडमिशन घेत असाल तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, OBC साठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. जर तुमच्या अकॅडमिक इयर मध्ये गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट सुद्धा आवश्यक आहे. यातल्या एक महत्वाच्या गोष्टीकडे बऱ्याच जणांचं लक्ष जात नाही, ती म्हणजे मायग्रेशन सर्टिफिकेट. जर तुम्ही बाहेरच्या युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केले असेल तर मायग्रेशन सर्टिफिकेट मिळवण्यासाठी ऍडव्हान्स मध्ये 20-25 दिवस आधी त्या युनिव्हर्सिटीला अप्लाय करणं गरजेचं असतं. कारण ऍडमिशनच्या वेळेस जर एक सर्टिफिकेट नसेल तर काही कॉलेजेस स्टुडंटला ऍडमिशन डॉक्युमेंट जमा करण्यासाठी थोडा वेळ देतात, पण हे त्यांच्या इच्छा व नियमानुसार आहे, कंपल्सरी नाहीये. त्यामुळे अशा प्रकारचे रिस्क टाळण्यासाठी सर्व डॉक्युमेंट्स ऍडमिशनच्या पूर्वीच तयार ठेवा.